वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे माता आणि बाल आरोग्य याच्यावरती प्रश्न, म्हणजेच MCQ 15 मार्क्ससाठी. ठीक आहे, आणि सर्व IMP क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुमचे पेपर जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त MCQ देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर सुरू करूया व्हिडिओला. आणि हे MCQ ANM फर्स्ट इयरला सुद्धा आहेत आणि JNMला सुद्धा आहेत. ठीक आहे, तर पहिला जो प्रश्न आहे आपला, जागतिक आरोग्य संघटनेनुसार WHO एका सामान्य गरोदरपणात किती प्रसूतीपूर्व तपासण्या म्हणजेच NC विजिट होणे आवश्यक आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनुसार तर WHOच्या एका सामान्य गरोदरपणात, जे एक सामान्य गरोदरपणा म्हणजे गरोदरपणा असते, तर त्या गरोदरपणामध्ये सामान्यतः NC कॅन म्हणजे विजिट होणे हे किती होणे आवश्यक आहे. तर ऑप्शनमध्ये आहे किमान 2 वेळा, 1 वेळा, किमान 4 वेळा आणि 10 वेळा. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार किमान NC कॅन विजिट 4 होणे हे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, तर 4 याचा ऑप्शन आहे. दुसरं म्हणजेच गरोदरपणात मातेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया रक्ताशय प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या गोळ्या दिल्या जातात आणि त्या कधी सुरू करतात. ठीक आहे, तर गरोदरपणात म्हणजेच ज्यावेळेस माता गरोदर असते तर त्यावेळेस मातेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास तिला कोणता आजार होतो, तर ॲनिमिया म्हणजे रक्ताशय. तर रक्ताशय होऊ नये म्हणून रक्ताशय प्रतिबंधन करण्यासाठी तिला काही गोळ्या दिल्या जातात. तर त्या गोळ्या कोणत्या आहेत ते मध्ये आपण खालील ऑप्शनमध्ये पाहू. पहिला ऑप्शन आहे कॅल्शियमच्या गोळ्या पहिल्या महिन्यापासून. दुसरं आयर्न फॉलिक ॲसिड म्हणजेच IFA च्या गोळ्या गरोदरपणाच्या 14व्या आठवड्यापासून दुसऱ्या तिमाहीत. ठीक आहे, केवळ फॉलिक ॲसिड 9व्या महिन्यात. तर हे पण याचा आन्सर नाही. हे तर तुम्हाला माहितीच आहे की गरोदरपणात फॉलिक ॲसिडच्या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, पण हे 9व्या महिन्यात देत नाही, तर हे याचा आन्सर नसू शकते. आणि कॅल्शियमच्या गोळ्या हे सुद्धा नाही, तर याचा आन्सर काय असेल? आयर्न फॉलिक ॲसिड IFAच्या गोळ्या ह्या गरोदरपणाच्या 14व्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या तिमाहीत दिल्या जातात. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे त्याच्यानंतर नंबर 3, जन्माच्या वेळी नवजात बालकाचे वजन साधारणपणे किती ग्रॅमपेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ असे म्हणतात. ऑप्शनमध्ये आहे 350 ग्रॅम, 300 ग्रॅम आणि 500 ग्रॅम म्हणजेच 2.5 किलोग्रॅम. ठीक आहे, आणि 800 ग्रॅम. ठीक आहे, तर याचे आन्सर आहे 500 म्हणजे 2.5 किलोपेक्षा कमी असल्यास त्याला लो बर्थ वेट LLB मानले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर नंबर 4, प्रसूतीनंतर पहिल्या 2 ते 3 दिवसात मातेच्या स्तनातून येणारा जो दाट पिवळसर दुधाला काय म्हणतात. त्यालाच जे बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक असते. आता पहिल्या 2 ते 3 दिवसात, ज्यावेळेस प्रसूतीनंतर 2 ते 3 दिवस मातेच्या दुधात जे पिवळसर रंगाचं येते तर त्याला काय म्हणतात ते आपण, आणि ते अत्यंत बाळाच्यासाठी अत्यंत आवश्यक असते रोगप्रतिकार शक्तीसाठी. ठीक आहे, तर फॉर्मिल्क ह्याचं पहिलं ऑप्शन आहे, 2 म्हणजे हाईड मिल्क आणि 3 क्लोरोस्ट्रीम चिक आणि 4 सप्लिमेंटरी मिल्क. तर याचा आन्सर असेल कोलोस्ट्रीम चिक हे याचं आन्सर आहे, जे की बाळाच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर नंबर 5. पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजेच नवजात बालकाची जन्मानंतर 1 मिनिटाने आणि 5 मिनिटांनी केली जाणारी अपघात चाचणी ही अपघात स्कोअर कशासाठी केली म्हणजेच कशासाठी वापरली जाते. ऑप्शनमध्ये बाळाचे वजन मोजण्यासाठी, बाळाची जन्मानंतरची शारीरिक स्थिती आणि जगण्याची क्षमता तपासण्यासाठी, तिसरं म्हणजेच बाळाची उंची मोजण्यासाठी, तर नवजात बालकाची जे 1 ते आणि 5 मिनिटात अपघात स्कोअरचा तपासणी केली जाते ती म्हणजेच बाळाची जन्मानंतरची शारीरिक स्थिती म्हणजेच बाळ जगण्याची क्षमता कितपत आहे हे तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यालाच अपघात स्कोअर असे म्हणतात. याचा आन्सर आहे नंबर 2. त्याच्यानंतर 6. कंगारू मदर केअर ही पद्धत प्रामुख्याने कोणत्या बालकासाठी वापरली जाते. आता कंगारू मदर केअर जी पद्धत आहे ही कोणत्या बालकासाठी वापरली जाते. ऑप्शनमध्ये अतिशय जवळ बालकासाठी हे तर नसू शकते. हे आपल्याला माहिती आहे की कंगारू मदर केअरमध्ये कोणती प्रोसिजर असते. तर मुदतीपूर्व म्हणजेच पोर्ट्रम आणि कमी वजनाच्या म्हणजे LBO बालकांना ऊब देण्यासाठी. त्याचा आन्सर काय असेल 2. जे तिथे वेळेच्या आधीच म्हणजेच त्यालाच काय म्हणतात पोस्ट्रम आणि कमी वजनाचे म्हणजे LBO बालक की ते मुदतीपूर्वच जन्माला येते तर ते कमी वजनाचे बालक असतात. तर त्याला काय करतात कांगारू मदर कशासाठी देतात तर प्रामुख्याने ही ऊब देण्यासाठी वापरल्या जातात. ही प्रोसिजर मातेला सुद्धा लागू शकते किंवा जे बाळ आहे बाळाच्या पिताला सुद्धा लागू शकते. बरेचसे म्हणजे भारतीय देशात जास्त प्रमाणात अशी पद्धत नाही, पण बाहेर इतर देशामध्ये जर कमी वजनाचे बालक असले तर त्याला आपल्या पिताच्या म्हणजे वडिलाच्या किंवा छातीला लावून त्याला ऊब देतात किंवा मातेच्या छातीला कमीत कमी ते बाळ 3 ते 4 महिने किंवा 6 महिनेही असू शकते. ठीक आहे. तर अशा अवस्थेत की ज्यावेळेस बाळाचे वजन खूप कमी असते त्यावेळेस ही प्रोसेस केली जाते. कोणती तर कांगारू मदर केअर. ठीक आहे. त्याच्यानंतर 7. बाळाला जन्मापासून किती महिन्यापर्यंत केवळ अंगावरचे दूध देणे आवश्यक आहे. तर हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाळाला जन्मापासून किती महिने केवळ आणि केवळ फक्त आईचे दूध दिल्या जाते. याचा आन्सर असेल डायरेक्टली 6 महिने. ठीक आहे. तर 6 मंथ हे बाळाचे केवळ आणि केवळ आईच्या अंगावरचे दूध हेच त्याचं जेवण असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 8. गरोदरपणात खालीलपैकी कोणते लक्षण धोक्याचे लक्षण म्हणजे डेंजर साइन अँड सिम्पटम्स मानले जाते. तर त्यासाठी तत्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे. आता गरोदरपणात जी खालीलपैकी म्हणजे गरोदरपणात कोणती अशी लक्षणं आहेत की तात्काळ त्याच्यामध्ये दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला डेंजर साइन अँड सिम्पटम असे म्हणतात. तर अचानक अंगावरून रक्तस्राव होणे किंवा पायावर तीव्र सूज येऊन चक्कर येणे हे याचं पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन म्हणजे हलकी मळमळ. ठीक आहे. भूक वाढणे आणि थोडे जास्त झोप येणे. त्याचं तुम्हाला कोणतं आन्सर वाटत असेल तर आपलं अ. ठीक आहे. अचानक अंगावरून रक्तस्राव होणे हे अत्यंत गंभीर आणि डेंजर एक साइन अँड सिम्पटम्स आहे की गरोदरपणात अंगावर रक्तस्राव होणे हे ताबडतोब हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये जाण्याचं एक लक्षण किंवा अत्यंत महत्त्वाचं त्याला असे मानले जाते. ठीक आहे. तर अचानक अंगावरून रक्तस्राव होणे किंवा पायावर तीव्र सूज येऊन चक्कर येणे हे याचं आन्सर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथपर्यंत हे MCQ कसे वाटले. याच्यामध्ये काही अडचण किंवा कोणता MCQ तुम्हाला समजला नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये याच्यावरती कोणत्याही प्रश्नावरती तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण घेणार आहे संसर्गजन्य आजारावर MCQ. ठीक आहे. ते JNMसाठी खूप महत्त्वाचे MCQ आहे आणि NMसाठी खूप महत्त्वाचे MCQ आहे. कारण की ते NMला कम्युनिटी हेल्थमध्ये आहे आणि JNMला तर ते
आहेच. संसर्गजन्य आजार हा आपला नेक्स्ट टॉपिक असेल. तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारती नर्सिंग क्लासच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच आपल्या बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.